इथेही काही घडामोडी पाहिजेत, पण सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊयात. सगळं तपासतायत. वारंवार आपल्याकडून आरोप होतात की केंद्र सरकार अशा पद्धतीने हे केंद्राच्या यंत्रणाचा वापर केला जाते. असं वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा कुठेतरी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न हा सगळा आहे? मी पार्लमेंटमध्येही या विषयाबद्दल बोललेले आहे. हे दुर्दैवी आहे की हे केंद्र सरकार हे सातत्याने, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये आईस म्हणतो, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, हे मी पार्लमेंटमध्येही बोललेले, या आईसचा सातत्याने गैरवापर, कोणी विरोधात बोललं की पाठव नोटीस, आणि हे सगळ्याबरोबर विरोधी पक्षातच कशा या नोटिसेस येतात ह्याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि गंमत एका गोष्टीची आहे की तुम्ही विरोधात असला की तुम्हाला हे आईसच्या नोटिसेस येतात, तुम्ही भाजपमध्ये गेला की त्या नोटीस कशा विरघळतात देवालाच ठाऊक, किंवा जातात कुठे माहिती नाही, किंवा कुठल्या श्रेडरमध्ये जातात, हा एक महत्वाचा प्रश्न आणि विचार करण्यासारखा आहे. त्याच्यामुळे जो कोणी विरोधात आहे त्याला या 3 आईसच्या नोटिसेस येत राहतात. हे फक्त दडपशाही आहे, लोकांना भीती दाखवायचा प्रयत्न सातत्याने केंद्र सरकार करते. आतापर्यंत अनेक मोठे मोठे घोटाळे समोर येत होते, परंतु आता गुजरातमधीलच एबी जी एक कंपनी आहे त्यांनी देशातला आतापर्यंत म्हणजे या बँक सगळ्यात मोठा 22,000 कोटीचा हा घोटाळा आहे. गुजरातमधलीच ही कंपनी आहे. माझं म्हणणं आहे, या देशामध्ये कुठल्याही राज्यात असेल तर त्याची पूर्णपणे अकाउंटेबिलिटी ही केंद्र सरकारने घेतली पाहिजे. आता इतक्या वर्षाचा हिशोब काढून चालणार नाही, कारण का गेले 7 वर्ष यांचंच सरकार केंद्रामध्ये आहे. मग इतके 7 वर्ष यांचं सरकार काय करत होतं? एवढ्या पारदर्शक सिस्टम्स त्या म्हणतात आम्ही चेक्स अँड बॅलन्सेस लावतो असं केंद्र सरकार सातत्याने म्हणतं. मग चेक्स अँड बॅलन्सेस या एकाच कंपनीत कशा राहून गेल्या? त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याची व्यापक चर्चा ही आम्ही पार्लमेंटमध्येही मागणार आहोत आणि याचं उत्तर केंद्र सरकारला द्यावं लागेल. काल भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते मुंबईत. एक नवा ट्रेंड आंदोलनाचा येताना दिसतोय, घरासमोर आंदोलन करणं किंवा पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करणं. त्यामुळे अशा पद्धतीने ताण पोलिसांवरचा वाढतोय आणि तिथली व्यवस्था सुद्धा कोलमडताना मी कालही बोलले होते की काल महाराष्ट्राच्या मुंबईच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं. मी त्यांचे जाहीर आभार मानते की काल काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं जे काल झालं, त्यांच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता, पण अतिशय शांततेच्या मार्गाने काल ते झालं आणि तो प्रश्न काल सुटला. त्याच्याबद्दल मी मुंबई पोलीसचे मनपूर्वक आभार मानते. किरीट सोमय्यांनी जे केलं पुणे महापालिकेत ते सगळ्यांनी पाहिलं, त्यावरनं पुणे सीपींनाही दबाव टाकला जातोय. हे तुम्ही कसं बघताय या सगळ्या गोष्टी? हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच झालेलं नाही. एखाद्याने आरोप केला जरूर करावा, पण या देशामध्ये सिस्टम्स आहेत ना. तुम्ही सरकारकडे नाही द्या, कोर्टात जा, किती पद्धती आहेत. इतक्या वेळा प्रेस कॉन्फरन्समधूनच रोज एक नवीन आरोप केलेला हा नवीन ट्रेंड आलेला आहे आणि रोज काहीतरी ते टीव्ही सिरियलची जाहिरात येते तसं ते झालेलं आहे. दुर्दैवी आहे आणि हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे. काही पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आत्ता नेमकं स्टेटस काय आहे? कारण की मधल्या काळात जी चर्चा होती खासगी विमानतळ येणार अशी अदानींचं. नाही, विमानतळ आता खासगी होईल का नाही होईल हे सगळा केंद्र सरकारचा निर्णय असेल, पण त्याच्यासाठी लँड ॲक्विजिशन करून महत्वाची गोष्ट आहे की पुण्याला तातडीने एक एअरपोर्टची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र मिळून माननीय राजनाथ सिंगजींची वेळ मागितली होती. दुर्दैवाने राजनाथ सिंगजी ह्या इलेक्शनच्या मध्ये थोडेसे व्यस्त होते, त्याच्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट यावेळी उत्तर प्रदेशच्या त्या इलेक्शनमध्ये व्यस्त होते. पण त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्हाला सगळ्यांनाच ते मार्च महिन्यात पुन्हा याच्या पार्लमेंटचं सेशन सुरू होईल तेव्हा आम्ही सगळेच पक्षाचे लोक एकत्र जाऊन पुण्याच्या प्रश्नासाठी आम्ही पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सगळे जाणार. पुणे पोलीस आयुक्तांवरती दबाव आणला जातोय. पुणे पोलीस आयुक्त टीएटीचं असेल किंवा इतर भरती घोटाळा ओपन केला, IAS IPS लॉबीचा केंद्रातून दबाव आहे. ताई कसं बघता तुम्ही, कसं सपोर्ट करणार? नाही, मला असं वाटतं की माननीय गृहमंत्री ह्याच्यावर सविस्तर बोलू शकतील, कारण ही सगळी जी यंत्रणा मलाही वर्तमानपत्रात वाचायला मिळतात या गोष्टी या दुर्दैवी आहेत. आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे किंवा भारताने जे संविधान आपल्याला दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांच्याबरोबर विरोधात हे काय जे चाललेलं आहे त्या विचाराच्या संविधानाच्या विरोधात या सगळ्या कृती मला सातत्याने दिसतात. ताई 25 तारखेपासून संभाजीराजे पुन्हा मराठा आरक्षणाच्या 26 तारखेपासून तुम्ही अनेक वेळा लोकसभेत हा प्रश्न मांडलाय, कसं बघता पुन्हा एकदा आंदोलन सुरू करताय? मला असं वाटतं की केंद्र सरकारची चर्चा ही आपण सगळ्यांनी मिळून केलीच पाहिजे आणि त्यांना जर आंदोलन करायचं असेल तर तो त्यांचा एकतर अधिकार आहे, पण जरूर मी त्यांच्याशीही चर्चा करीन. त्यांच्या मनात काय आहेत किंवा त्या ज्या वेदना त्यांना आहेत
मला असं वाटतं त्याच्याशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. ठीक आहे ताई शुभेच्छा. काय सांगायचं तर आणि संजय राऊत आज दुपारी 4 वाजता जी पत्रकार परिषद बोलणार आहेत त्याबाबत पत्रकारांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारला असता त्यांनी असं म्हटलंय, संजय राऊत काय बोलणार याबद्दल अद्याप तरी काही माहिती नाहीये, पण विविध विषयांवरती सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. राऊतांकडे देश अपेक्षेनं बघतोय असं देखील त्या म्हणाल्यात.